नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की भैरवीचा असा काही प्लॅन असतो की सारंग आणि सावळीला एकत्र असलेलं ते लांब करायचं असतं. त्या दोघांमध्ये जे नातं असतं ते भैरवीला तोडायचं असतं. म्हणूनच त्या अनामिकाला तिने मध्ये घुसवलेलं असतं. म्हणजे अनामिकाचं आणि सारंगचं त्या विधीप्रमाणे जे काही लग्न झालं, म्हणजे त्यासाठीच सावळीचं असं काही तिने पत्ता गुल केलेला असतो. भैरवीचं असा काही प्लॅन कळता क्षणी जगन्नाथ पटकन सावळीला फोन करतो. लग्नादिवशी ती अनामिकाला तयार करत असते. सावळी म्हणते, हां जगन्नाथजी बोला ना, काय म्हणताय? अगं सावळी, घोर घोर कलियुग आला आहे आणि तुझ्यावरती जो काय अत्याचार आणि जे काय होत आहे ना तुझ्याबरोबर, ते सगळं काही प्लॅन करून केलेलं आहे बघ. हे काय तुझ्या पत्रिकेमधला योग वगैरे तसं काही नाही आहे. सावळी म्हणते, जगन्नाथजी काय बोलताय काय तुम्ही? काय स्पष्ट सांगाल की नाही? तो पण जगन्नाथ म्हणतो, काही जरी झालं तू आहे त्या अवस्थेमध्ये आहेस ना, तिथून पटकन माझ्यापाशी ये, कारण की आली नाहीस ना तर खूप मोठं अनर्थ होईल. तोपर्यंत सावळी म्हणते, अहो जगन्नाथजी, यालासुद्धा काही नाही आहे हो, पण थोड्याच वेळेत आत्ता अनामिका सारंग सरांच्या दोघांच्याही लग्नाच्या विधी होणार आहे, तर मी घरातून गायब झाली म्हणजे सारंग सरांना जरा वेगळंच विचित्रच वाटेल. जगन्नाथ म्हणतो, नाही, आपल्याला हे दोघांचे विधी जे होत आहेत ना तेच थांबवायचे आहे. त्यासाठी एवढी आपल्या दोघांची चाललं आहे, कारण की मी एक मोठं सत्याचं म्हणजे उलगडा केला आहे. ते सत्य माझ्यासमोर आलं आहे आणि तुला सांगणं मला जरुरी वाटलं, म्हणून मी फोन केला. बघ बाई, आता तुला यावंसं वाटतंय की नाही बघ, विचार कर. सावळी फोन कर ठेवते आणि म्हणते, जगन्नाथजी हो ठीक आहे, मी तुमच्यापाशी येते पटकन, पण काही जरी झालं तर आपल्याला तुम्ही जो काही प्लॅन आखला आहे हे विधी व्हायच्या आधी सर्वांसमोर आणला पाहिजे. जगन्नाथ म्हणतो, हो ठीक आहे, ते तरी आपण करणारच आहोत, पण तू पटकन ये. सावळी फोन ठेवते आणि म्हणते, तारा मॅडम तुम्ही इथेच अनामिकापाशी थांबा, मी जरा जाऊन येते, जगन्नाथजींनी बोलवलं आहे, काम आहे. अनामिकाला थोडासा डाऊटच येतो. म्हणते, सावळी मॅडम कुठं गेला आणि काय कारण असू शकतं? कारण अनामिकाला सुद्धा माहीत असतं की ही भैरवी काय लेवलची आहे, कारण भैरवीने तर हिच्या मनासारखं सगळं काही आखलेलं असतं. एक प्रकारचा तिने बदलाच घेतलेला असतो. पहिल्यांदा त्या ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलं आणि आता या सावळीला घरातून बाहेर काढायचा तिचा प्लॅन असतो. म्हणून तरी सारंगच्या जीवनामध्ये तिनं अनामिका नावाची मुलगी आणलेली असते. अनामिकासुद्धा खूप छान मुलगी असते, स्वभावाने सुंदर मुंदर सगळ्या गुणांनी एकमेव असते. ताराला तर माहीत असतं की मॉमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी चाललं आहे, त्याच्यामुळे तिच्याकडे न लक्ष देता जे काही घरामध्ये चाललं आहे त्याच्याकडे ती पाहत असते. जे व्हायचं आहे ते होऊन द्या. तोपर्यंत असं काही म्हणता क्षणी सावळी तिथून निघून जाते. सगळा काही विधी झालेला असतो. गुरुजींची गडबड चाललेली असते की पटकन मुलीला घेऊन या, पण सारंग काही इकडे या विधीसाठी तयार नसतो. सारंग म्हणतो की सावळीमुळे मी हे सगळं करायला तयार झालो आहे नील, पण माझी अजिबात काही इच्छा पण नाही आहे आणि मी हे करायला तयारसुद्धा नाही आहे, कारण मी असल्या गोष्टींवरती विश्वाससुद्धा ठेवत नाही. तोपर्यंत नील म्हणतो, हो ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण मला तरी काहीतरी काळविंद्र वाटतंय बाबा, पण ह्याच्यामध्ये कुणीतरी हा विचारपूर्वक प्लॅन केला आहे. सारंग म्हणतो, नील काय बोलतोयस काय तू? काय म्हणायचं आहे काय तुला? नील म्हणतो, हो मी बरोबर बोलत आहे, कारण की हा सगळा काही प्लॅन ना मला ना त्या जरा विचित्रच त्या भैरवीचाच वाटतोय. सारंग म्हणतो, हो मलाही काहीतरी वेगळंच वाटतंय, कारण आपली मॉम कुणाचं ना ऐकणारी त्या भैरवीचं ऐकते आणि तिच्या तालावरती ती नाचते आपली मॉम, आणि तिलोत्माच्या मनामध्ये काहीच नसतं असं सारंगचं दुसरं लग्न करायचं. फक्त आणि फक्त त्या भैरवीच्या असल्या काही वागण्यामुळे तिलोत्मा तयार झालेली असते. एवढं सगळंसुद्धा होऊन सुद्धा तिलोत्मा म्हणते, हो ठीक आहे, जाऊ दे, सगळं करल ते चांगल्यासाठीच होणार आहे. शेवटी सारंग आणि सावळीच्या सुखामध्ये माझं सुख आहे, एवढंच ती बघत असते. पण सावळीच्या मनामध्ये तर काय वेगळंच असतं. सावळीला माहीत नसतं भैरवीच्या मनात काय आहे. इथे जगन्नाथपाशी सावळी जाते, म्हणते की तुझ्या पत्रिकेमध्ये जो काही योग वगैरे आहे ना तो योग आणलेला आहे, योग
आधीपासूनच नव्हता. सावळी म्हणते, जगन्नाथजी तुम्ही काय बोलताय, जरा स्पष्ट सांगाल का नाही आणि पटकन सांगा. जगन्नाथ म्हणतो, अगं ते गुरुजी आलेत ना, त्यांना सगळं त्या भैरवीने सांगितलं आहे करायला आणि तसं तसं त्यांना वागायला सुद्धा सांगितलं आहे. शेवटी जगन्नाथने सावळीला सत्य सांगितलेलं असतं. हे सगळं काही भैरवीचा प्लॅन आहे. तिनेच तुला आणि सारंगला वेगळं करण्यासाठी हा काही सगळा प्लॅन केलेला आहे. सावळी एकदम आश्चर्यचकितच होते. बाई एवढ्या खालच्या मजल्या म्हणजे खालच्या तळाला जाऊ शकतात, ते एवढी त्यांची हिंमत होऊ शकते की सारंग सरांना मला वेगळं करण्याची. जगन्नाथ म्हणतो, हो ती बाई काहीही करू शकते सावळी, काहीही करू शकते. तोपर्यंत सावळी म्हणते, हो तुम्ही बोलताय तेही बरोबरच आहे, त्या काहीही करू शकतात, त्यात काही वेगळी गोष्ट नाही आहे. भैरवीच्या मनात असतं की पटकन हा विधी झाला ना म्हणजे माझा प्लॅन एकदम सक्सेस. पण अनामिकाच्या मनामध्ये काही वेगळंच असतं. कारण नील तिला म्हणतो की मी माझ्या मनासारखं केलं नाही म्हणून तर हे दिवस मला भोगायला लागतात. अनामिका तू तुझ्या मनाचं कर आणि हितच तर सगळं पाणी मुरतं. अनामिका पटकन सावळीला फोन करते आणि म्हणते की भैरवी माईंचा प्लॅन आहे हा सगळा. असं काय म्हणता क्षणी सावळी जगन्नाथ आणि पायाखालची त्यांच्या जमीनच सरकते. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय, भैरवी माईंचा प्लॅन आहे म्हणजे कसा? अनामिका सगळं एकदम पोपटासारखे बोलायला लागले असते. सावळी आणि जगन्नाथ दोघंही ते ऐकतात आणि रेकॉर्डिंग करून सुद्धा ठेवतात आणि तेच रेकॉर्डिंग ते पोलिसांना ऐकवतात. पोलिसांना जगन्नाथ ऐकवतो, पोलिसांना घरी घेऊन येतो ऐन मुहूर्ताच्या टायमिंगला. सावळी ते पाहता क्षणी म्हणते, बरं झालं सारंग सरांचा तो विधी झाला नाही ते. तोपर्यंत इथे तिला तू म्हणते, सावळी काय चाललंय काय, तू पोलिसांना घेऊन येतोय जगन्नाथ, तुला माझ्या घरामध्ये कुठलं शुभकार्य होतंय ते अजिबात काही बघवतच नाही. जगन्नाथ म्हणतो, अगं बाई बघवायचं नाही, तुला खड्ड्यात पडणार आहेस ती बाहेर काढायला आलो आहे. तिला तो म्हणते, म्हणजे म्हणायचं आहे काय तुम्हाला? तोपर्यंत ते जगन्नाथ म्हणतो, अगं बाई ही तुझ्या बाजूला जी काय बाई उभा राहिली ना भैरवी, तिनेच तुला खड्ड्यात पाडायचा पुरतापूर प्लॅन केला आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे काय? तिला मला अजूनही काही कळत नाही. ते रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर ऐकवतात अनामिका काय काय बोलली होती भैरवीबद्दल आणि ते ऐकताय क्षणी भैरवीचं एकदम पाणी होतं. चेहरा पाक काळा निळा पडतो. तिला काय बोलावं काय नाही ते सुद्धा कळत नाही. आणि येणाऱ्या काही भागामध्ये थोडक्यात आपल्याला पाहायला भेटणार आहे की भैरवी जाते जेलमध्ये, तिचा होतो पर्दाफाश, प्लॅन फ्लॉप होतो हिचेच. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारी मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.